हिंगोली आणि कळमनुरी मध्ये मोठ्या मताधिक्याने आमदार संतोष बांगर यांच्या पक्षाला यश मिळाल्याच्या नंतर आता आमदार बांगर आपल्या सोबत बोलण्यासाठी दादा आज मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे, काय सांगताय? हजारोच्या संख्येने ग्रामीण भागामधले उभाटाचे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। कारण की उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा हा फडकणार आहे, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। कारण की हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या मायबाप जनतेला, माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना माहित आहे की या ठिकाणी काम करणाऱ्याच्या पाठीमागे ही जनता राहत असते। आणि आतापर्यंतही सुद्धा या ज्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझे शिलेदार, माझे कार्यकर्ते मी उभे केले, त्यावेळेस तुम्हाला सांगतो की शिवसेनेच्या पाठीमागच यांनी भरघोस मतांनी मला विजयी केलं आणि माझ्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम या ठिकाणी केलं। आज मोठ्या संख्येने आपला पक्ष प्रवेश, कुठल्या कुठल्या गावचे समर्थक होते याच्यामध्ये? रेडगाव, वडगाव, वसफळ, बाळापूर, शेवाळा, नरसी, सालापूर, फाळेगाव, आडगाव अशा अनेक ठिकाणचे अनेक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। हिंगोली आणि कळमनुरीवर मोठं यश मिळालेलं आहे। इथे देखील 10,000 10,500च्या पुढे आपली सीट लागलेली आहे। मला तरी असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगरपालिकाच्या निवडणुकी झाल्यात त्या सर्व नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये नंबर 1 ची लीड जर कुठं असेल तर ती माझ्या या हिंगोली शहरातल्या माझ्या मायबाप जनतेने आम्हाला दिली। 11,000ची लीड विधानसभेला सुद्धा लोकांना भेटत नाही। ती लीड माझ्या या हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, एका जातीने नाही, मराठा, माळी, साळी, कोळी, आन, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, मुसलमान, बौद्ध, वडर, पारधी, मातंग, वंजारी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, 18 पगड जातीच्या लोकांनी या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला विजय केलाय। आणि याचं कारण या ठिकाणी जे आम्ही गोरगरीब लोकांमध्ये जातो, काम करतो, हे संतोष बांगर गेल्या 10 वर्षापासून आमदार आहे। या संतोष बांगरचा कधी काच वरी नसतो। कुठेही तुम्हाला सांगतो, जशी पॅसेंजर गाडी असती, हात दाखवा आणि गाडी थांबवा, तसा हा संतोष बांगर सर्वसामान्य जनतेच्या सुखादुखामध्ये जातो। म्हणून या ठिकाणी हे भौगोलिक यश या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। नगर परिषदेनंतर आता जिल्हा परिषद लागणार आहे, कशी रणनीती असणार आहे जिल्हा परिषद? काहीच नाही। जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा माझ्या ग्रामीण भागातली माझी मायबाप जनता ही निवडणूक हातामध्ये घेणार आहे आणि विरोधकाला नक्कीच जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या यशानंतर जिल्हा परिषद मध्ये देखील मोठं यश आम्ही खेचून आणणार असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलेलं आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।